दादर माहीम या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश सावंत यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे। आपण थेट त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत। महेशजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे TV9 वर। आणि आपण पाहतोय की संपूर्ण देशाचं जगाचं लक्ष लागलं आहे या विधानसभा निवडणुकीवर आणि तुमच्या मतदारसंघावर विशेष करून, कारण तिरंगी लढत होईल असं बोललं जात आहे। कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करताय आणि विजय होईल असा विश्वास आहे तुम्हाला? मी स्वतःला भाग्यवान समजतोय की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज माहीम विधानसभेवरती आहे। या दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीमचा 3 विभाग मिळून झालेला माहीम विधानसभा आणि मी या निवडणुकीकडे म्हणजे एकदम मस्त फ्री माइंडमध्ये बघतोय। तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघत असाल, मला जरासुद्धा टेन्शन नाही, कारण ही निवडणूक अशी निवडणूक आहे की ह्या निवडणुकीचा एक आदेश समजा किंवा एक त्याचा प्रकार समजा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भविष्यात चालेल की एक सर्वसामान्य मुलगा लढतोय तो मोठमोठ्या माणसांबरोबर। नक्कीच, पण इथून राजपुत्र विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढाई आहे आणि सोबत शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सदा सरवणकर, त्यांचं देखील तगडं आव्हान आहे। हे सगळं आव्हान पेलणार आणि माहीमची मोहीम जिंकणार का? 100% माहीमची जिंकणार। आणि आव्हान तर आम्ही आयुष्यभर आव्हानच घेत राहिलेलो आहे। सगळे आव्हान पेलवलेले आहेत आणि त्यातून बाहेर पडलेलो आहे। सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं वाटतं? अमित ठाकरेंचं वाटतं की सदा सरवणकरांचं? मला आव्हान असं वाटत नाही, दोघांचंही आव्हान वाटत नाही। सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की उमेदवार कोण कोणाला लगेच अवेलेबल असेल। आमदारी व्याख्या आहे ना, ही आमदार व्याख्या आम्ही लहानपणापासून होतो, आमदार झाला म्हणजे मोठा कोणतरी झाला। मी तर लोकांना असं दाखवणार आहे, आमदार हा मोठा नाही, आमदार हा तुमचा शेवटी सेवक आहे आणि लोकांमध्ये मिसळणारा आमदार भविष्यात दिसणार आहे लोकांना। पण अमित ठाकरेंबद्दल वारंवार बोललं जात आहे की उद्धव ठाकरे यांनी त्यांना कुठली मदत केली नाही, उमेदवार दिला त्या ठिकाणी, आणखी काय पाहिजे? अमित ठाकरे स्वतः बोलतात की मदतीची अपेक्षा आदित्य ठाकरेंकडून नाही, त्यांनी उमेदवारच दिला, त्यामुळे मदतीची काय अपेक्षा ठेवायची? जे नरेटिव्ह आहे त्याला कसं पाहता? कारण आदित्य ठाकरे ज्यावेळी वरळीतून उभे होते तेव्हा मनसेने उमेदवार दिला नव्हता असं ते वारंवार सांगायला विसरत नाहीत। हे बघा, एकतर त्यावेळी उद्धव साहेबांची तुम्ही एक स्टेटमेंट दाखवा की राजसाहेबांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की उमेदवार मागे घ्या म्हणून। हो, कधी कधी काय माहिती आहे, मोठेपणा स्वतःचा गाजवायचा असते। आत्तासुद्धा वळलीमध्ये त्यांच्याकडे उमेदवार आहे का? आयात आणि निर्यात केलेला उमेदवार आहे, जो माहीममधला होता त्याला वळलीमध्ये टाकला। मग तुम्ही म्हणताय ना वळली आमची भक्कम आहे, तर वळलीचाच उमेदवार त्यांनी दिला पाहिजे होता का दुसऱ्या विभागातला उमेदवार त्यांनी द्यावा? त्यामुळे त्यावेळी पण तुम्हाला सांगतो तिथे उमेदवार नव्हता आणि जगाला दाखवून द्यावे, भाऊबंदकीमध्ये असेल बघा, त्याला जगाला दाखवा आणि स्वतः शाबासकी घ्यावी यासाठी त्यांनी डिक्लेअर केलं असेल। म्हणजे राज ठाकरे यांनी मोठं मन दाखवलं नाही असं म्हणायचं आहे का? मला वाटत ना, मोठं मन दाखवायचं असलं असं तर आज त्यांनी स्वतःहून तिथे उमेदवार उभा केला नसता। म्हणजे उमेदवार नव्हता म्हणून त्या ठिकाणी मनसेनं उमेदवार दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे? हे वस्तुस्थिती 100% खरं आहे। वळलीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी मनसे फॉर्मात नाही, पण तरी देखील घरचे नाते संबंध आहेत, त्यामुळे बरीचशी चर्चा घडते। या चर्चेला, या टीकेला उत्तर कसं देणार? त्यामध्ये का मी पडणार नाही। शेवटी हा ही सगळी माणसं मोठी आहे, मी एक छोटासा माणूस आहे, परंतु जी घटनाक्रम आहे ती आम्हाला स्वतः आम्ही साक्षीदार आहोत त्याचे। नेमकं घडलं होतं काय? घटनाक्रम म्हणजे वळली हा आदित्य साहेब खूप दिवसापासून तिथे 2, 4, 5 वर्ष सातत्याने या मुंबईच्या निगडीत प्रश्नामध्ये ते स्वतः उतरत होते। म्हणजे समजा कुठे पाणी भरत असेल तर तिथे पाण्याचा प्रश्न कसा निचरा त्याचा ठेवायचा, किंवा एखाद्या रस्त्याचं काम चालू आहे तो काम कशा पद्धतीने होतं त्याचे रात्री व्हिजिट त्यांच्या कंटिन्यू असायच्या। म्हणजे लोकांच्या निगडीत प्रश्नासाठी ते सातत्याने जात होते, त्यांच्याशी बोलत होते, सगळं करत होते। त्यामुळे त्यांनासुद्धा राजकीय आणि वळलीला त्यांनी स्पेसिफिक एक टार्गेट केलेला, तिथे जास्त काम करत होते, त्यामुळे तिथे वळलीच्या लोकांनी त्यांना स्वीकारला। पण बाळा नांदगावकरांचं एक स्टेटमेंट आहे, ते म्हणतात की ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता, ठाकरे आहेत असं त्यांनी दाखवायला पाहिजे होतं। माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता। ऐका, बाळासाहेबांनी तर नांदगावकर साहेबांवरती मोठा मनाचा मोठेपणा दाखवलेला। नांदगावकर साहेब काय होते आणि काय बनवलं बाळासाहेबांनी, त्यांनी कुठे नंतर कालांतराने बाळासाहेबांची किंमत ठेवली। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। आता सदा सरवणकर पण या मतदारसंघातून आहेत, त्यांना पण वारंवार विचारलं जातं आहे, त्यांच्यावर पण दबाव टाकला जातो की त्यांनी कुठेतरी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा। तुम्हाला नेमकं इथलं चित्र कसं दिसतं? बघा, सरवणकर साहेब लढाऊ आहेत,
ते कधीच मागे घेणार नाही आणि ते स्वतःचा करिअर कधीच संपवणार नाही. ते लढून जिंकणारे माणूस आहेत. भाजपचा पाठिंबा आहे अमित ठाकरेंना. ते आता त्या अंतर्गत गोष्टीमध्ये काय मी जाणार नाही. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा, कोणाबरोबर राहावा, त्यांचा प्रश्न आहे. सगळं वातावरण तुमच्यासाठी पोषक आहे. तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहात कारण 2.5 लाख मतदार आहेत इथे शिवसेनेचे. मला वातावरण अतिशय पोषक आहे. कारण आज उद्धव साहेबांनी जो काही उमेदवार दिला आहे अशी सगळ्यांना आहे की महेश सावंत 24 तास दिसणारा माणूस आहे, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. तो कधी आपल्याला कुठल्याही कामाबद्दल नाही बोलत नाही. प्रत्येक कुठलाही काम फोन केल्यानंतर तिथे हजर राहणारा माणूस आहे. ही माझी माउथ टू माउथ पब्लिसिटी चांगली झालेली आहे. त्यामुळे मला समोरचा कोण आहे काय आहे तिथे मी बघत नाही. माझा थेट संबंध नागरिकांशी आहे. अमित ठाकरेंचं आव्हान वाटतं तुम्हाला? अमित राज ठाकरेंचं आव्हान वाटतं का? बघा, लढाई म्हटले तर आव्हान वाटतेच. आज राजसाहेब खूप मोठे आहेत. राजसाहेब मोठे आहेत, त्यांच्याबद्दल काय नाही. परंतु शेवटी हा कौल जनता जनार्दन देणार आहे. त्यामुळे मी जनता जनार्दनांचा मनातला उमेदवार हा महेश सावंत आहे. त्यामुळे मी जनता जनार्दनांकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडनं न्याय मागणार आहे. अमित ठाकरेंचं एक स्टेटमेंट आहे, TV9ला मुलाखत दिली त्यांनी. ते म्हणत आहेत की भविष्यामध्ये मनसे आणि भाजप मिळून राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे ते ठरवतील या विधानसभेनंतर. आणि शिंदेंचं काय करायचं आहे किंवा अजितदादांचं काय करायचं हे पाहावं लागेल. आता गेली कित्येक वर्ष आम्ही ते तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय. त्यामुळे जर राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर राज्यभर निवडणूक लढवावी लागते. त्यामुळे ते मी मगाशीच म्हटले ती मोठी माणसं आहेत. ते काही बोलू शकतात कारण ते महाराष्ट्र घडवणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय वाईट बोलणार नाही किंवा काही बोलणार नाही. त्यांना जे वैयक्तिक वाटते ते बोलत असतील. मी काय त्या बाबतीत मला फक्त एवढाच बोलायचं आहे की मी देवाकडे एवढंच प्रार्थना करतो आहे की मला लोकांची सेवा करण्याची संधी द्या. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे, माहीमच्या दादरच्या जनतेनं महेश सावंत यांना मत का द्यावं? बघा, माहीम दादरमध्ये बहुतेक कितीतरी प्रश्न आहेत. एक तर मूळ प्रश्न आहे पाण्याचा कमी दाबाचा. ह्या संपूर्ण बिल्डिंगी दिसतात, यामध्ये पाण्याचा दाब खूप कमी आहे. मी आता फिरतो आहे त्यामुळे मला माहिती आहे. आम्ही आता JE, सब इंजिनियर आणि AE यांच्याशी सातत्याने प्रयत्न करतो आहे बोलण्याचा. ते म्हणतात की हा प्रश्न वरच्या लेवलचा आहे. त्यामुळे इथे मला जर संधी 100% मिळणार आहे ते संधीचा सोना मी करणार. तुम्हाला 1 वर्षातच समजेल काय महेश सावंत काम करतो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो शिवाजी पार्क आहे. ह्या शिवाजी पार्कवरती लोक सकाळी 5, 2, 3 शिवाजी पार्क कधी झोपतच नाही. रात्री 3 वाजता गेलं तरी लोक धावत असतात, चालत असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर धुळीचं साम्राज्य दिसते तुम्हाला. लोक आज तिथे स्वतःचा हेल्प करायला जातात. परंतु आज तुम्ही बघा तिथे धुळीचा साम्राज्य आहे. कित्येक वर्ष लोकप्रतिनिधी इथे आहेत परंतु त्यावर कुठली उपाययोजना झाली नाही. माझा पहिला प्रश्न कारण रोज मी तिथे शिवाजी पार्कला जातो. शिवाजी पार्क नीटनेटका करायचा, धुळीपासून मुक्त करायचा हा पहिला माझा टार्गेट. आणि पाण्याचा दुसरा. इतर भरपूर प्रश्न आहेत, ते प्रश्नसुद्धा आम्ही सोडवणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय महेश सावंत यांनी आपली बाजू मांडलेली आहे, भूमिका मांडलेली आहे. आणि दादरकर माहीमकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पार्क आहे, धुळीचा जो प्रश्न आहे त्याचा देखील निरसन करू असं म्हणतात. नेमकी ही लढत रंगतदार कशी होणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.